हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी उज्ज्वला आणि आज आपण कुठे आलेलो आहे? स्ट्रीट ऑफ युरोप. आणि हे युरोप म्हणजे मी कुठे इंटरनॅशनल ट्रिपला गेलेली नाही. सो हे जे स्ट्रीट ऑफ युरोप आहे आपल्या पुण्यामध्येच आहे. आणि सो मी आज डिसाईड केलेलं की आपण हे थोडं एक्सप्लोअर करायचं, बिकॉज आय सॉ रील्स आणि यूट्यूब व्हिडिओज पण खूप जणांनी इकडे व्हिजिट केलं आहे आणि बघितलं पण आहे. सो मी पण आली आहे आणि मी तुम्हाला त्याचं पूर्ण असं ओव्हरव्ह्यू देणार आहे आणि तुम्ही बघा. आणि आय एम डॅम शुअर तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते कसं आहे, अवतीभोवती काय काय आहे आणि खूप शॉप्स पण आहेत. आपण खूप काही गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे. सो लेट्स गो. सो गाईज सी ॲम्बियन्स बघा, इथलं लाईट्स वगैरे खूप छान आहे आणि आय लव इट. ॲक्च्युली हे खूप छान आहे, मला खूप आवडलं. आणि मी जेव्हा आजूबाजूला बघितलं तर तो गर्ल्स खूप जास्त फोटोज वगैरे पण काढत आहेत आणि मला खूप आवडलं. सो छोटे छोटे, मला ना असं वाटतं हा छोटा मॉलच आहे, कारण का मॉलमध्ये कसे खूप जास्त ब्रँड असतात, पण ॲक्च्युली इथे ना छोटे छोटे दुकानं आहेत. म्हणजे हा तुम्ही ब्युटी हब बघत असाल किंवा इन्स्टा ब्राईट, टॅटूज आर्टिस्टचे पण आहे, ब्युटी पार्लर्स आहेत. आणि तुम्ही खाली बघू शकता इथे चॅट सेंटर म्हणजे गणेश भेळ आहे. मुंबई पुणे काय आहे ते, मला फक्त CH दिसतं आहे. सो पुढे पण इंदोरी चाट आहे. खूप सारे असे छोटे छोटे दुकानं आहेत आणि सिटिंग अरेंजमेंट पण आहे खाली. सो मला खूप छान वाटलं आहे. दुर्गाची कॉफी पण आहे गाई तिथे, दुर्गा. आणि मला माहिती नाही ते ओरिजिनल दुर्गा आहे की त्यांचं ब्रांच आहे, काय माहिती. बट छान आहे, ओव्हरऑल छान आहे सगळं. सो चला तुम्हाला मी सगळं दाखवते. सो गाईस इथून ना एंट्री पॉईंट आहे आणि पुढे एकदम फ्रंटला लिहिलेलं आहे स्ट्रीट ऑफ युरोप. सो गाईज मी तुम्हाला पुढे पण दाखवते. ॲक्च्युली पुढे पण त्यांचा एक आहे, स्ट्रीट ऑफ युरोपचा आहे पुढे पण. गाईज हे किती छान वाटतं आहे ना, मला खूप छान वाटतं आहे. आणि लाईट्स वगैरे खूप वॉर्म आहेत, असं खूप जास्त हार्ड लाईट्स पण नाहीत. सो मस्त आहे ओव्हरऑल आणि छान छान फोटो क्लिक करायला पण छान वाटते. सो फोटोज पण क्लिक करूयात, बघूयात खायला पण काय मिळणार आहे आपल्याला खाली. सो बघूयात सगळे. आणि इकडे बघा गाईज, तुम्हाला बोललेली ना मी की स्टार्टिंगला म्हणजे जेव्हा आपण एंट्री करतो ना तिथे पण आहे स्ट्रीट ऑफ युरोप. आणि घ्या इंडियामधलं स्ट्रीट ऑफ युरोप. सो तुम्ही प्लॅन करत असेल युरोपला जायचं, पहिले इथे विजिट करा आणि त्याच्यानंतर मग इंटरनॅशनल विजिटला पण जा. सो सी तिथे पण आहे स्ट्रीट ऑफ युरोप. सो गाईज आता आपण बघू आपल्याला खाण्यामध्ये पण काय मिळणार आहे किंवा अजून काय काय शॉप आहे, कुठे कुठे काय काय आहे, काय काय मिळणार आहे. सो ते पण बघू. आणि या सो गाईज जसं मी पहिलं पण तुम्हाला सांगितलेलं, खूप सारे इकडे शॉप आहेत, पार्लर्स आहेत आणि खाण्याच्या पण खूप साऱ्या वस्तू आहेत. लुक ॲट दिस फिश स्पा. हॅलो फिश, तुम्ही फिश बघू शकता. मी एकदा घेतलेला आहे फिश स्पा. पायाला खूप जास्त असं बघा तुम्ही गाईस, फिश स्पा. से हाय टू फिश. हा बघा कसं जम्प मारतोय, जम्प जम्प फिशो जम्प. सो हे आहे. आणि इकडे आता चाट सेंटर आहे, क्रीम कॉर्नर आहे, आपला फेवरेट पार्ट. आईस्क्रीम अँड डेझर्ट असतील मे बी. सो अच्छा वॉच, टायटन न्यू इंडिया वॉच. सो इकडे पण बघा, हे किती छान वाटत. वाव. सो हे का कोणते आहेत, व्हाईट आणि स्काय ब्लू, छान वाटतं. सो इकडे अच्छा हा पण एक छोटूसा कॅफे आहे, छान आहे. म्हणजे मला असं कलरफुल आहे ना सगळं, सो ते खूप आवडलं. छान आहे सगळं. आणि रेड फूड्स वगैरे वगैरे वगैरे. ओके. सो इकडे आहे केक, डेझर्ट आणि पेस्ट्रीज. सो इथे पण बघू आपण काय काय भैयांना विचार. सो काय काय आहे इकडे, केक आहे, कॉफी, त्रिमशू वगैरे, चोकोलावा, खूप सारे आहे, नवीन आहे. सो छान वाटते हे. सो गाईज आता आपण
इकडे पण आहे एकदम छोटं छोटं असं ना, मुंबई चौपाटी वगैरे असतं ना, सेम तसंच वाटतंय मला तर. फक्त हे थोडंसं छान केलं आहे, म्हणजे अट्रॅक्टिव्ह केलं, सो छान वाटतंय ते. आणि आता आपण बघू आपल्याला खायला पण काय मिळते. सो हा व्लॉग थोडासा मोठा होणार आहे गाईज, कारण का खूप काही आहे इकडे दाखवण्यासारखं. सो बघू आता आपण थोडंसं चाट वगैरे पण खाणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण डेझर्टमध्ये काय मिळते का ते पण बघू. सो गाईज हे पूर्ण इथे जे कोणी पण खाण्याचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी हे सगळं आहे इकडे. अच्छा, मुंबई पुणे चायनीज होतं का ते, किचन हब वगैरे सगळं सगळं सगळं. सो सी खूप छान वाटते, लाईट्स वगैरे, आणि ओवरऑल मला खूप छान वाटलं आणि छान आहे. सो गाईज बिफोर वी ईट डिझर्ट, मी आज मला ना इकडे एक नवीन डोसा मिळाला, विच इज सिम्बा डोसा. सो मला ना तो असा वाटलं इंटरेस्टिंग असेल काहीतरी, आणि त्यानं जे त्याचं सर्विंग केलेलं आहे ते असं पिझ्झा टाईप वाटतं आणि चीज वगैरे पण आहे. सो मला असं छान वाटलं तो पिझ्झा. सो आपण आता ट्राय करून बघूयात कसा आहे तो पिझ्झा. मी ट्राय करते, बघूयात आपण कसा आहे काय आहे पिझ्झा, टेस्ट करूयात. थोडा गरम गरम पण आहे खूप. सो टेस्टी आहे, थोडासा आंबट आहे, बट एनिवेज चटणी वगैरे दिलेली आहे. सो बघू आपण कसा लागतो. सो मी आता टेस्ट करते. सो गाईज दॅट्स ऑल फॉर टुडेस व्हिडिओ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो सांगायला विसरू नका कमेंटमध्ये. आणि आज आपण डेझर्ट ट्राय नाही केलेलं, सो आज आपण सिम्बा डोसा खाल्लेला आणि विच इज व्हेरी ऑसम. बट मला टेस्ट आवडली नाही, म्हणजे असा जो साऊथ इंडियन फ्लेवर असतो तो खूप कमी होता. सो मला जास्त नाही आवडला, बट ठीकठाक होता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तब तक के लिए टेक केअर, बाय.